प्रोफेसर रमेश फुले एवं अर्चना फुले उनके कार्यों को देखते हुए राज्य सरकार की ओर से इन्हें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान किया गया है, जिसके लिए कारा न्यूज ने उनसे खास बातचीत की है। हम आपको बता दें कि शिक्षण लेते वक्त उन्होंने बहुत सी कठिनाइयों का सामना किया था और इन्हीं सब चीजों से सीखकर आगे की जनरेशन को किसी प्रकार की कोई तकलीफ ना हो, इसलिए कल्याणकारी शैक्षणिक कार्य किए गए हैं। शैक्षणिक क्षेत्र में एक अच्छी दिशा लोगों को दिखाएं, इसके लिए उन्होंने कार्य किया। मागील अनेक वर्ष मी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यामध्ये काम करत आहो, परंतु मी कधी पदाची अशी मला महाराष्ट्र शासनातर्फे कुठेतरी मला काहीतरी मिळेल अशी मी कधी अपेक्षा केली नाही। परंतु मागील 21, 22, 23, 24 या वर्षामध्ये कोरोना काळामध्ये जे मी या समाजामध्ये जे कोरोना काळामध्ये समाजामध्ये जे उल्लेखनीय काम केलं त्याचं मला कुठेतरी महाराष्ट्र शासनाने नोंद घेतली आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळाला। त्याबद्दल मला फार आनंद झाला। त्याचप्रमाणे जे 1990 पासून जे आमच्या ज्या संस्था आहेत, प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था, आणि या संस्थेतर्फे संपूर्ण नागपूर शहरामध्ये शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंट्स, इंग्रजी माध्यम, हिंदी माध्यम ज्या मी शाळा गोरगरीब वस्तीमध्ये चालवत आहो, त्याचं मला कुठेतरी एक चांगलं नाव म्हणून आज महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्या संस्थेला एक हा पुरस्कार दिला। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मी फार धन्यवाद अदा करतो आणि मला हे वाटतं की आपण भविष्यामध्ये कुठेही चांगलं काम करत असताना ते काम कुठेतरी नोंद होत असते त्या कामाची। जरी आपल्याला राजकारणामध्ये तेवढं जरी घवघवीत यश मिळत नसेल, परंतु ह्या ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जे आपण काम करतो त्याची मला कुठेतरी महाराष्ट्र शासनाने दखल केली। मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मला उद्योग मला एक असाच माझा गौरव करण्यात आला उद्योग क्षेत्रामध्ये। आता हा दुसरा सत्कार करण्यात आला आणि विशेष म्हणजे जे माझे महाराष्ट्र शासनाकडे जे माझे अडलेली कामं होते, माझ्या चांगल्या कार्यामुळे आज मला न सांगता कुठलीही शिफारस न करता ते माझे चांगले काम आज माझे पूर्ण झाले। त्यामुळे मी तथागत भगवान बुद्धाचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी फार फार धन्यवाद करतो। आपण या निमित्ताने मी हा कार्यक्रम माझ्या शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या जे प्राचार्य आहेत आणि जे शिक्षक आहेत, या शिक्षकांना कुठेतरी आपण त्यांना चांगला बोलावं, त्यांच्याशी चांगला गप्पा गोष्टी कराव्या आणि हा जो महाराष्ट्र शासनाने जो मला समाज कल्याणातर्फे जो मानचिन्ह दिलं, तो मानचिन्ह मी माझ्या शाळेच्या सर्व संस्थेच्या सर्व 5-6 युनिटच्या मुख्याध्यापकांना, प्रिन्सिपलांना मी तेव्हा अर्पित केला। म्हणजे त्यांना त्याच्यापासून एक प्रेरणा मिळेल आणि एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगली दिशा दाखवतील। त्यामुळे हा मी जो मला मान सन्मान मिळाला मी त्यांना तो अर्पित केला। आज 13 मार्च त्यांचा जन्मदिवस आहे आणि आमच्या संस्थेतर्फे आम्ही सर्व आमच्या स्टाफने सर्वांनी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला। आणि तसेच आजच्या शुभप्रसंगी, त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभप्रसंगी त्यांचा जन्मदिवस तारीख इतकी शुभ आहे की त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांना आदल्या दिवशी 12 तारखेला 12 मार्चला महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या संस्थेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार सन 21-22 ह्या वर्षाकरिता मिळालेला आहे आणि आमच्या शिक्षण संस्थेने 1990 पासून फार मोलाचे कार्य केले आणि शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि गोरगरीब असो की अज्ञानी पालक असो, त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांची प्रगती व्हावी ह्या दृष्टीने आमची शिक्षण संस्था कार्य करीत असते आणि हेच आम्ही कार्य नेहमी सतत करीत राहू आणि सरकारने महाराष्ट्र शासनाने आम्हाला हा पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही फार ऋणी आहोत आणि याच्या पुढे आम्हाला मिळतील अशी मी आशा करते। धन्यवाद।